नमस्कार शेतकरी मित्र. ही जी कपाशी आहे ही बारीक कपाशी आहे जी निर्मल 433 या नावाने, आणि ही कपाशी आपण टोकन यंत्राद्वारे लावलेली आहे. आता ह्या दोन पराठीचे जे अंतर आहे ते 10 ते 11 इंचाच्या जवळपास आहे आणि ही पूर्ण टोकन यंत्राद्वारे लावलेली आहे. पॅट क्रॉपचं टोकन यंत्र आहे जे सीडर कम फर्टिलायझर, म्हणजे ज्याने बियाण्याची लागवड आणि फर्टिलायझर सुद्धा टाकल्या जाते, म्हणजे खत टाकल्या जाते. तर पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे टोकन यंत्राने आपली कपाशी लागवड झालेली. आणि आज आपण या कपाशीला खताचा पहिला डोस देत आहे. तर खतसुद्धा मी या टोकन यंत्रानेच टाकत आहे. टोकन यंत्राने खत कसं पडते, कितपत झाकल्या जाते, खरंच चांगलं आहे की नाही ते तुम्हाला या व्हिडिओत दाखवतो. हे पूर्ण पराठी या टोकन यंत्रानेच लावलेली आहे. हे आहे आपलं टोकन यंत्र. आपण आता यात खत टाकत आहे. तर ही बियाण्याची साईड आहे आणि ही खताची आहे. यात खत टाकल्यानंतर हे जे खत आहे या साईडला येते, होऊ शकतं. ही आपली कपाशी, याच्यात 3 ते 4 इंच दूर आपण हे खत टाकत आहे. आता पाहू आपण कसे खत पडते. तुम्हाला खत दाखवतो. आता हे इकडे जे टाकलं हे खत झाकलं गेलं आहे, आत पडलेलं आहे. इथचं सुद्धा खत झाकलं गेलं. आता हे खत जिथं माती म्हणजे गागरा म्हणतो, म्हणजे गागरा म्हणजे माती जास्त असेल तर तिथं खत आत चांगलं जाते आणि झाकलं जाते. पण जिथं माती कमी पडली तिथं ते खत एवढं झाकलं जा. पाहू शकता हे खत आहे. हे झाड पोंगे झाडाच्या 3 इंच दूर खत पडलेलं आहे. आता इथं जास्त दात घुसला नाही, म्हणजे आता हे माझं लोटण्याचा फरक पडला, कारण की मी एका हातात मोबाईल आणि एका हातात मशीन होती म्हणून. मग इकडे पोंगे, इकडे तुम्हाला खत दिसून नाही. अशा प्रकारे आपण या टोकन यंत्राने खत सुद्धा टाकू शकतो. धन्यवाद.